रक्षाबंधन स्पेशल मिठाई एकदम मार्केट सारखी परफेक्ट मिल्क बर्फीची रेसिपी ही आपण आता घरीच बनवणार आहोत. मार्केटमध्ये दुकानामध्ये आपण पाहतो एकदमच सुंदर सुंदर मिठाई आपल्याला बघायला मिळते, पण तसं पाहिलं तर एकदमच महाग आहे. त्याच्यामुळे घरीच बनवली तर मिठाई एकदमच छान आणि सुंदर बनते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी एक कढई घेतलेली आहे. शक्यतो नॉनस्टिकच कढई घ्यायची आहे. त्यामध्ये मी 1 कप सेट करून घेतलेला आहे. त्यामध्ये मी अर्धा कप आधी साखर घातलेली आहे, नंतर अर्धा कप हे दूध घातलेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. दूध हे रूम टेम्परेचरवर असलेलंच घेतलेलं आहे. आता हे मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 2 कप मिल्क पावडर टाकायची आहे. मिल्क पावडर टाकताना अगदी थोडी थोडीच करून याच्यामध्ये टाकायची आहे, म्हणजे यामध्ये लम्स तयार नाही होणार. बघा, अशी थोडी थोडी करूनच आपल्याला टाकायची आहे. तुम्ही कोणताही 1 कप सेट करून घ्यायचा आहे. आपल्याला ही जी मिल्क पावडर आहे ही स्किम्ड मिल्क पावडरचाच वापर करायचा आहे. त्याच्याने खूप छान रिझल्ट येतो आणि आपल्याला खव्याची सुद्धा गरज पडत नाही. इतकी छान अगदी आपली मस्तपैकी अशी मिठाई तयार होणार आहे. आणि मार्केटमध्ये आता खूपच भेसळयुक्त मिठाई येत आहे, त्यामुळे आपण घरीच अशी मिठाई व्यवस्थित आणि एकदम मार्केटपेक्षा ही छान मिठाई आपण बनवू शकतो. तुम्ही पाहू शकता एकदम आता हे लिक्विड कन्सिस्टन्सी मध्ये झालेलं आहे. आता हे सगळं काही व्यवस्थित आपल्याला ही कढई जी आहे ही आता आपल्याला गॅसवर ठेवून घ्यायची आहे आणि लो मीडियम गॅसवरच आपल्याला हे कंटिन्यू हलवत राहायचं आहे. आता यामध्ये मी 2 टेबलस्पून हे तूप टाकून घेत आहे. बघा, आणि आता व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. मिश्रण घट्ट व्हायला अजिबात वेळ लागत नाही, खूपच पटकन घट्ट होते. मात्र आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचे आहे, नाहीतर मिल्क पावडर ही तळायला लागू शकते. मिल्क पावडरची मिठाई खूप टेस्टी बनते व खूप छान होते. याआधी मिल्क पावडरने गुलाबजाम देखील मी बनवलेले आहे. तो व्हिडिओ देखील मी टाकलेला आहे. तुम्हाला जर पाहायचं असेल तर मग माझ्या चॅनलवर जाऊन नक्की पहा. बघा, आता मिल्क पावडरचा मस्तपैकी आता गोळा तयार होणार आहे. बघा, आता एकदम छान असं मस्त कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे. एकदम शायनिंग पण आले, एकदम छान आलेली आहे शायनिंग. मार्केटमध्ये पण आपल्याला एकदम वेगवेगळ्या आकाराची एकदम सुंदर सुंदर अशी मिठाई पाहायला मिळते, पण जर आपण घ्यायची म्हटलं की ती खूपच महाग असते. मग त्यामुळे आपल्याला असं वाटतं की नको, मग आपण घरीच बनवायची आणि घरी एकदमच छान होते. तुम्ही पाहू शकता आता एकदम छान मस्तपैकी. आता बघा, इथे मिल्क पावडरचा आपला हा गोळा तयार व्हायला आलेला आहे. अजून आपल्याला थोडा वेळ लागणार आहे. बघा, आता एकदम आपलं हे कढई सोडायला लागलेलं आहे. एकदम छान असं मिल्क पावडरचा असा हा गोळा तयार झालेला आहे. बघा, एकदम छान, अगदी ओव्हर कुक नाही करायचं आहे, नाहीतर मग आपल्या मिल्क पावडर मध्ये दाणे पडतात. त्याच्यामुळे आपल्याला बघा आता हे व्यवस्थित तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता एकदम छान असा गोळा तयार होतोय आणि एकदम जे आहे ती कढई सोडायला लागलं आहे हे मिश्रण. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे व इथे मी एका ट्रे मध्ये बटर पेपर घेतला आहे व त्याला व्यवस्थित असं छान तूप लावून घ्यायचं आहे. बघा, आता आपलं हे जे मिश्रण तयार झालेलं आहे हे यामध्ये टाकून घ्यायचं आहे व आपल्याला व्यवस्थित हे थंड करून घ्यायचं आहे, कारण आता आपण गरम असताना जास्त हात लावू शकत नाही. तुम्ही पाहू शकता आणि ते बटर पेपरला देखील चिटकत आहे. त्याच्यामुळे याला एकदम मस्त आणि थंड होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत हे थंड होत आहे तोपर्यंत आपल्याला आतलं जे स्टफिंग आहे ते तयार करायचं आहे. इथे मी काजू, बदाम, त्याच्यानंतर अक्रोड घेतलेले आहे, मगज बी घेतलेली आहे. असं तुम्हाला तुमच्या आवडीचे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते घ्यायचे आहे. एकदम मिक्सरमध्ये पल्स मोडवर आपल्याला एकदम असं बारीक करून घ्यायचं आहे किंवा किसून घ्यायचं आहे. आपल्याला एकदमच पावडर करायची नाही. अशा प्रकारे आता इथे आपलं हे जे मिश्रण आहे मिल्क पावडरचं, बघा थंड झालेलं आहे. एकदमच खवा तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही एकदम छान असा मस्त गोळा तयार होतो आहे. बघा, आता हा व्यवस्थित आपल्याला एकसारखा करून घ्यायचा आहे. एकदम सुंदर आणि एकदम छान आपली अशी मिठाई तयार होणार आहे. बघा तुम्ही एकदम छान. आता हा आपला गोळा तयार झालेला आहे. आता व्यवस्थित हा पसरवून घ्यायचा आहे आणि थोडासा अजून थंड करून घ्यायचा आहे. बघा, आता हा थंड झाल्यानंतर आपल्याला याच्यामधला 1/4 भाग हा काढून घ्यायचा आहे, कारण आपल्याला आता याच्यामधलं जे मिठाई मधलं जे स्टफिंग आहे ते तयार करून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी हा 1/4 भाग हा काढून घेत आहे. बघा, एकदम छान. आणि यामध्ये मी वेलची पावडर टाकलेली नाहीये. तुम्हाला जर वेलची पावडर टाकायची असेल तर स्टफिंग मध्ये तर तुम्ही टाकू शकतात. आता हा गोळा आपला काढून घ्यायचा आहे एका प्लेटमध्ये आणि यामध्ये मी आता तुम्हाला जर प्लेन ठेवायचं असेल तर प्लेनही ठेवू शकता, पण मी यामध्ये आपल्या आवडीचा तुम्हाला जो कलर आवडत असेल तो कलर मी यामध्ये टाकून घ्यायचा आहे. इथे मी ऑरेंज रेड कलर थोडासा टाकून घेतलेला आहे.
आणि तो व्यवस्थित असा छान मिक्स करून घेतलेला आहे बघा. एकदम मस्त व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. आता आपण जे ड्रायफ्रुट्स घेतलेले होते ते सगळे ड्रायफ्रुट्स आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे. थोडे थोडे करून टाकायचं आहे व व्यवस्थित असं हे मिश्रण तयार करायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे हाताने व्यवस्थित. आता हे छान असं मस्त मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये मी डेसिकेटेड कोकोनट टाकून घेत आहे बघा, आपल्या आवडीप्रमाणे. तुम्हाला जर नसेल टाकायचं तर नका टाकू, पण याने टेस्ट खूपच सुंदर येते आणि आपली ती मिश्रणाची क्वांटिटी देखील वाढते. आता यामध्ये हे सगळं मिक्स झाल्यानंतर इथे तुम्हाला जर टाकायची असेल वेलची पूड तर तुम्ही टाकू शकता, पण मी इथे टाकलेली नाही. आता ह्या जे स्टफिंगचे आहे हे आपल्याला जितके मोठे पाहिजे लहान पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपण हे गोळे तयार करून घ्यायचे आहे. माझे असे मी ह्या आकाराचे केल्यामुळे मी माझे 13 इथे गोळा तयार झालेले आहे बघा. आता हे स्टफिंगचे गोळे असे तयार झालेले आहे. हे बाजूला ठेवूया आणि आपला जो उरलेला खवा आहे मिल्क पावडरचा तो आपल्याला घ्यायचा आहे व तो व्यवस्थित असा एकसारखा करून घ्यायचा आहे व त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे बघा. एकदम छान असा गोळा तयार झाल्यानंतर आपल्याला याचे देखील आपल्याला 13 गोळे तयार करून घ्यायचे आहे. आपले स्टफिंगचे जेवढे गोळे तयार झालेले आहेत तेवढेच गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. पहा इथे मी सगळे आता गोळे असे व्यवस्थित तयार करून घेणार आहे. पहा तुम्ही पाहू शकता आणि एकदम छान होतात आणि एकदम मस्त मिठाई आपली तयार होणार आहे. आणि जर हाताला चिटकत असेल तर थोडासा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे. आता इथे सगळे गोळे आपले तयार झालेले आहे बघा, तुम्ही पाहू शकता. आता यामधला एक गोळा उचलायचा आहे व आपण जशी मोदकासाठी पारी तयार करतो तशी आपल्याला इथे पारी तयार करून घ्यायची आहे व आपण जे स्टफिंग केलेले आहे त्यामधलं एक गोळा उचलून आपल्याला हे त्यामध्ये स्टफ करून घ्यायचं आहे व्यवस्थित असा. आणि पूर्ण असं चारही बाजूने आपल्याला व्यवस्थित असं झाकून घ्यायचं आहे व पुन्हा गोळा तयार करायचा आहे व नंतर आपल्याला हाताने प्रेस करून पेढ्याचा आकार द्यायचा आहे. त्याला एकदम पेढ्यासारखं करायचं आहे चारही बाजूने व्यवस्थित. बघा स्टफिंग पण एकदम छान आतमध्ये गेलेलं आहे आणि आपल्या ज्या खव्याला आहे अजिबात क्रॅक पडलेला नाही. अशा प्रकारे हे सगळे करून घ्यायचे आहे. काही त्या पेढ्याच्या आकाराचे केलेले आहे, काही मी हे बॉलच्या आकाराचे केलेले आहे. तर तुम्हाला जो आकार आवडत असेल त्या आकाराचे तुम्ही करू शकता. आता याला मी वरतून सिल्वर पेपर हा जो आहे वर्क चांदीचा वर्क हा लावून घेत आहे. ऑप्शनल आहे, पण आपल्याला आता एकदमच मार्केट सारखी जर करायची आहे म्हटल्यानंतर एकदम छान असं सजवलं की आपल्याला, आणि आता सण वगैरे आहे त्याच्यामुळे एकदमच छान वाटतं असं सजवण्यासाठी. तर मी आता सगळ्यांना सिल्वर फॉइल पेपर लावून घेत आहे. बघा मी आता तुम्हाला इथे एक कट करून दाखवते आहे. त्याआधी जर आपल्याला वाटलं असेल तर मग 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवून मस्तपैकी मी इथे थंड करून घेतलेलं आहे बघा. आता हे सगळे थंड झालेले आहे. आता मी तुम्हाला एक एक कट करून दाखवते आहे. अशा प्रकारे हे आपण एक एक कट करून घेऊया. एकदम छान आणि सुंदर असे कट होतात. खूप सुंदर दिसतात हे, दिसायला पण खूप छान आणि खाण्यासाठी पण खूप छान, अगदी चविष्ट लागतात हे. आपण बाहेरची मिठाई ही घेणारच नाही, इतकी छान मिठाई आपली तयार होते. तुमच्याकडे जर कोणी पाहुणे आले असतील किंवा तुम्ही तुमच्या भावासाठी बनवताय ते पण एकदम खाऊन खुश होऊन जातील. एकदम मस्त अशी मिठाई तयार झालेली आहे. आता याच्यात तुम्हाला जसं डेकोरेशन करायचं असेल तसं करू शकता. इथे मी कलरचा एक एक डॉट दिलेला आहे व त्यावरच मी इथं काही ड्रायफ्रुट्स टाकून घेतलेले आहे बघा. आता मी इथे गोल देखील मिठाई मी तुम्हाला कट करून दाखवत आहे बघा, एकदम छान होते. इथे तुम्हाला जर माझा व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर मी सुनीता, कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये मी तुमचं सगळं मनापासून स्वागत करत आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट करायला विसरू नका व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत येत राहील. बघा किती सुंदर आणि किती छान अशी मिठाई तयार झालेली आहे. मार्केटमध्ये पण इतकी छान मिठाई मिळते, त्याच्यापेक्षाही खूप छान आपली मिठाई तयार झालेली आहे. तर तुम्ही नक्की करून बघा आणि एकदम झटकीपट होते, एकदम छान होते. चला तर मग, धन्यवाद.